आज आपण टोमॅटोची फ्रीजमध्ये 1.5 ते 2 महिने टिकणारी चटणी कशी करायची ते बघणार आहोत. बाजारामध्ये टोमॅटोची चटणी विकत मिळते, त्यामध्ये आर्टिफिशियल कलर केमिकल घालून ती केली जाते. पण आज आपण जी चटणी टोमॅटोची करणार आहोत ती घरगुती साहित्यात टिकाऊ चटणी करणार आहोत. त्यात कोणतीही प्रिझर्व्हेटिव्ह नाही. ही चटणी इडली डोश्याबरोबर खाऊ शकता. टोमॅटो स्वस्त असतील तेव्हा जर अशी चटणी बनवून ठेवली तर भाजीमध्ये सुद्धा वापरता येते. रेसिपी भरपूर टिप्स सहित तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी टोमॅटो चटणी करण्यासाठी अर्धा किलो टोमॅटो घेतले. टोमॅटो धुवून घेतले. टोमॅटोच्या वरचा जो डेटाकडचा भाग असतो तो कट करून घ्यायचा आहे. कुकरमध्ये खाली 1 ग्लास पाणी घालून ठेवले. टोमॅटो कुकरच्या डब्यात ठेवून वरती अशी प्लेट ठेवलेली आहे. कुकरचं झाकण लावून गॅस मध्यम ठेवून 2 शिट्ट्या मी काढून घेणार आहे. टोमॅटो असे कुकरला पाणी न घालता जर शिजवून घेतले तर अशी टोमॅटोची चटणी फ्रीजमध्ये 1.5 ते 2 महिना तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. मी ते 2 शिट्ट्यामध्ये कुकरला टोमॅटो आहे ते शिजवून घेतलेत. आता मी तुम्हाला याची साल काढून दाखवते. डेटाकडचा भाग काढल्यामुळे साल बघाल तर सहज निघून येत आहे. गॅस मध्यम ठेवून 2 शिट्ट्या मी करून घेतल्या. 2 शिट्ट्यामध्येच टोमॅटो चांगले शिजले गेलेले आहेत. पण तुमच्या कुकरला कित्या शिट्ट्यामध्ये टोमॅटो शिजतील तशा तुम्ही शिट्ट्या करून घ्या. टोमॅटोच्या सगळ्या साली आहेत त्या पहिला काढून घ्यायच्या. तुम्हाला जर ही टोमॅटोची चटणी मिक्सरला फिरवून करायची असेल तर तुम्ही हे टोमॅटो असेच मिक्सरला फिरवू शकता. पण काहींना मिक्सरला न फिरवता दरदरीत अशी टोमॅटोची पेस्ट हवी असेल तर तुम्ही फोकने किंवा पावभाजी मॅशरने, पेल्याने, ग्लासने तुम्ही हे मॅश करून घेऊ शकता. तुम्हाला इथे दाखवलंय ह्या पद्धतीमध्ये. जर तुम्हाला बाजारामध्ये विकत मिळते तशीच चटणी करायची असेल तर मात्र हे टोमॅटो तुम्ही मिक्सरला फिरवूनच घ्या. मी इथे हे टोमॅटो मिक्सरला फिरवून ह्याची पेस्ट तयार करून घेते, म्हणजे बाजारामध्ये जशी टोमॅटोची चटणी मिळते तशीच घरी तयार होईल. टोमॅटोची प्युरी तयार झाले. फोडणी करूया. फोडणी करण्यासाठी मी इथे लोखंडी कढई घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही कढई घेऊ शकता. पण जर अशी लोखंडी कढई घेणार असाल तर चटणी झाली की ती लगेचच काढून घ्या. लोखंडी कढईमध्ये चटणी तुम्ही तेलावरती अशीच ठेवलात तर ती काळी होईल. 2 पळी तेल घालून घेतले. त्यामध्ये अर्धा चमचा एवढी राई घातली. राई छान तडतडली. अर्धा छोटा चमचा हिंग घालून घेतलाय. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतली. आलं लसूणची पेस्ट अर्धा मिनिटभर चांगली परतून घ्यायची. तिचा कच्चेपणा आहे तो गेला पाहिजे. गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे. मी इथे आलं लसूणची पेस्ट घातली. त्याऐवजी तुम्ही लसूण बारीक चिरून घालू शकता व आलं आहे ते किसून सुद्धा घातलं तरी चालेल. पण तसं घातलं लहान मुलं खाणारी असतील, तोंडात आलं की मुलं खायला मागत नाही, म्हणून मी इथे आलं लसूणची पेस्ट वापरली. रोजच्या वापरण्यामधला जो लाल तिखट असतं ना तेच मी इथे 1 चमचा एवढं घालून घेतलंय. लाल तिखट मिक्स करून घेतलं. टोमॅटोची प्युरी आहे ती घालून घेतली. टोमॅटोला आपलं असं भरपूर असं पाणी असतं. तुम्ही बघाल तर तुम्हाला ही चटणी आता सैल दिसत असेल. चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय. मीठ घालताना कमीच घाला. चटणी आहे ती अजून आळली जाणार आहे. मी इथे अर्धा चमचा एवढं मीठ घालून घेतलंय. मीठ घालून मिक्स करून घ्यायचंय. चटणी तुम्हाला जरी आता ही सैल दिसत असेल तरी सुद्धा नंतर ती आळली जाणार आहे. ह्यावरती झाकण ठेवायचे. झाकण नाही ठेवलं शिजताना सगळे जे थेंब आहेत टोमॅटोच्या चटणीचे ते गॅसवर उडतील. गॅस खराब होईल ह्यासाठी झाकण ठेवायचं आहे. मध्ये 2 मिनिटाने मी हे झाकण काढून घेतलं. तुम्ही बघाल तर पाण्याचे थेंब आहेत ते बाहेर उडत आहेत. 1-2 मिनिटांनी झाकण काढून चटणी वर-खाली करून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचे. अशी चटणी शिजवून घ्यायची. ही चटणी शिजायला 4 ते 5 मिनिटं लागतात. मी झाकण ठेवून ही चटणी शिजवून घेते. झाकण ठेवून घेते. गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे. तिला ते शेवटपर्यंत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. इथे मी झाकण काढून घेते. चटणी बघाल तर बऱ्यापैकी चटणीमधलं पाणी आहे ते निघून गेलेलं आहे. अशी चटणी बनवून स्टोअर केला तर चटणी 1.5 ते 2 महिने फ्रीजमध्ये चांगली टिकते. ह्यामध्ये अजिबात पाणीचा अंश नसल्यामुळे चटणी चांगली टिकते आणि खायला पण खूप छान लागते. इथे आता पुन्हा मी मिक्स करून घेतलं. झाकण ठेवलं होतं 1 मिनिटासाठी. आता बघाल तर अजिबात पाणी नाही आणि साईडने तेल सुटलेलं आहे. असं सगळं पाणी टोमॅटोमधलं निघून गेलं की नंतर साईडने तेल सुटतं आणि ही चटणी आता अजून तयार झालेली नाही. ह्यामध्ये अजून आपल्याला प्रिझर्व्हेटिव्ह करण्यासाठी पदार्थ घालायचा आहे. मी ही चटणी आता काढून घेते. लोखंडाची कढई आहे त्यामुळे अशीच न ठेवता गॅस बंद केला की लगेचच ती काढून घ्यायची.
तुम्ही जर लोखंडाच्या कढईमध्ये चटणी अशीच ठेवलात तर ती काळी पडेल. टोमॅटोची चटणी एका बाउलमध्ये काढून घेतले. ती टिकण्यासाठी अर्धा लिंबाचा रस घालून घेतलाय आणि ते लिंबाचा रस घालून घेतलाय. तुम्ही व्हिनेगर सुद्धा घालू शकता. लिंबाचा रस घालून मिक्स करून घेतले. टोमॅटो स्वस्त असतील तेव्हा तुम्ही अशी चटणी बनवून ठेवू शकता. तुम्ही ही चटणी भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता. पोळी बरोबर, भाकरी बरोबर, इडली बरोबर, डोसा बरोबर सुद्धा खूप छान लागते. बाजारामधून जरी तुम्ही टोमॅटोची पॅकेटमधली चटणी आणला तरी सुद्धा त्यामध्ये तुम्हाला तेल जास्तच दिसेल. चटणी टिकण्यासाठी तेलाचा वापर हा थोडा जास्तच केला जातो. त्यामुळे ही चटणी टिकण्यासाठी मदत होते. बाजारामधल्या पॅकेटच्या टोमॅटोच्या चटणीमध्ये केमिकल वापरलेले असतात. आपण कोणतेही केमिकल न वापरता घरगुती साहित्यात टोमॅटोची 1.5 ते 2 महिने फ्रीजमध्ये टिकणारी चटणी केली. प्रकार दुसरा, सोयाबीनची चटणी करणार आहोत. त्यासाठी इथे सोयाबीन घेतले. तुम्हाला चटणी कितपत करायची आहे त्यानुसार तुम्ही सोयाबीन घेऊ शकता. सोयाबीनच्या वड्या मोठ्या होत्या यासाठी मी मध्ये कट करून घेतल्यात. सोयाबीनच्या वड्या सुरीने सहज कट करता येतात. तुमच्या सोयाबीनच्या वड्या लहान असतील तर कट करण्याची आवश्यकता नाही. पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले. गॅस कमी ठेवून सोयाबीन सतत परतत राहून एकसारख्या रंगावरती भाजून घ्यायचे. जास्त भाजायचे नाही. हलका रंग बदली होईपर्यंत भाजून घ्यायचे. असे सोयाबीन हलका रंग बदली होईपर्यंत सतत परतत राहून भाजून घेतले की सोयाबीनला हलका असा उग्र वास असतो तो निघून जातो. असे सोयाबीन भाजून चटणी केली की ती चवीला सुद्धा छान लागते आणि जास्त दिवस टिकायला सुद्धा मदत होते. सोयाबीन भाजून झाले ते एका प्लेटमध्ये काढून घेतले. 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूट असेल तो घेतला तरी सुद्धा चालेल. शेंगदाणे भाजत आले की त्यामध्ये 4-5 लाल मिरच्या, तुम्हाला चटणी कितपत तिखट आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरच्या घालून घ्या. 1 चमचा सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा जिरं घालायचंय. 7-8 लसणीच्या पाकळ्या घालून त्याही भाजून घ्यायच्या आहेत. असं सगळं परतून घेतलं की ह्यामधला सगळा कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि चटणी टिकायला मदत होते. सोयाबीनची चटणी कोरडीच करणार आहोत त्यामुळे ती फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलं तरी महिनाभर छान राहते. फ्रीजमध्ये ठेवला तर फ्रीजमध्ये सुद्धा ही 3 ते 4 महिने छान राहते. तीळ, जिरा आहे ह्याचा छान सुगंध यायला लागलेला आहे. हलका असा रंग बदली झालाय. गॅस बंद करून सगळं साहित्य थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. मिक्सरला फिरवून घेताना मिरच्या मोठ्या असतील तर त्यामध्ये तोडून घ्या. चवीनुसार मीठ घालून मिक्सरला ही चटणी तुम्ही फिरवून घ्या. रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून फ्रीजच्या बाहेर ठेवला तर 1 महिना छान टिकते. फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला तर 2 ते 3 महिने ही छान राहते. सोयाबीन चटणी पोळी बरोबर, भाकरी बरोबर, डोशा बरोबर, घावन बरोबर खाऊ शकता. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत. नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.